नमस्कार मित्रांनो आपल्यासोबत आज आहे मथुर म्हणजे मित्रांनो अलकुडचा जो किंग सोन्या आहे, अलकुड किंग सोन्या त्या दावणीचा हा मथुर आहे मित्रांनो। मथुरचं एक खास सुरुवातीला वैशिष्ट्य सांगतो की ज्या वयात लहान गटात बैल पळायला पाहिजे त्या वयात मित्रांनो जनरलच्या बैलांच्या सोबत आज बैल पोहतोय। जसं की कुठल्या बैलासोबत आत्ता परवाच्या मैदानाला पळलाय ते तुम्हाला पुढं ऐकायला मिळेल। तर आता आपण मथुरचा जो आत्ता चालूचा कमी वयाचा जो शर्यत प्रवास आहे त्याच्याबद्दल आपण काकांच्याकडून जाणून घेणार आहे। काका नमस्कार। तुमचं सुरुवातीला जरा आपल्याला नाव सांगा। माझं मारुती भाऊ खामकर। मारुती भाऊ खामकर कोपर मध्ये मला इथं मारुती भाऊ खामकर। मारुती भाऊ खामकर। मथुरचं मला सांगा, मथुर कुठनं तुम्ही बहिरने घेतलाय काय कसं? पांडुचं तुलत शिवाजी पाटील हां त्यांच्यातले घेतला। त्यांच्यातनं घेतला म्हणजे गावातनच कोंबड्याला लागून कोंबडा आहे म्हणजे भाऊ हा तशा त्या जागेवर सुरू बांधलेला घेतलाय। ठीक आहे, तो त्यावेळी त्यांच्याकडनं घेतला त्यावेळी बैल पळत होता काय? लहान वासर घेतला एक 7 ते 8 महिन्याचा वासर। 7 ते 8 महिने म्हणजे त्यावेळी सुरुवातीला घेतला। हा त्यावेळी घेऊन मग तुम्ही त्याला वाढवून मग हळूहळू सुरुवात केली। मग आता पळायला बाहेर कवा काढला त्याला? आम्ही आदतला एक 4 फाट्या केले। आदतला 1-2 फाट्या येते हे आमच्या स्वतः खडी मारायला 1-2 एक झाले। नंतर बाहेर 2 मोठ्या मैदानाला पहिली मिळालं नसल्यामुळं गाडी पळून कॅन्सल आहे। मग आपली ओळख पहिली मिळालं नाही म्हणून 4-5 महिने आपण गॅप ठेवला। नंतर दात लावल्या आपण सोन्यासंगच पळलो। सोन्यासंग तालीम जरा बघितलं कसं पळते सोन्यासंग चांगलं व्यवस्थित फुरा सोन्यासंग डायरेक्ट आपण बाहेर मैदान काढलं केलं बघटात केलं नाही का दुष्यात केलं नाही काय। आता तुम्ही म्हटलं की पैरी मिळाले नाहीत आदतमध्ये काय नेमकं काय विषय म्हणजे काय काय होतं? त्याला पहिलंच पुरायचं जाताना गाडी होईल एक पळायची फिरून आणि एक न पळायची नियमित आली दुसरा बाई संपला तेव्हा काही इलाज चालायचं नाही। मग दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपल्याला पुढची नंबराची पहिली कोण द्यायला बघू ह्या पाट्या झाले कुठल्या पटल्या देऊया असं टोलवाटोली केल्या आम्ही त्यात वैतागलो। मग त्यात 4-5 महिने गॅप राखलाय ना। नंतर मग सोन्यासंग म्हटलं तर आपला घरचा बैल आहे। घरच्या बैला संघच तुम्ही पुढचा प्रवास आपल्याला कोण पाहिजे तो आधीच्या वासरला पहिलं मोठं कोण येणार नाही। आपला घरचं सोन्या असल्यामुळं आणि सोन्यासंग आम्ही पहिल्याला तालमीला फिरत होतो। सोन्यासंग 2 तालमी घेताना सोन्या बरोबर काहीच कुठे कमी पडायचा ना वळायला कुठं करायला नाही होईल तो करायला नाही। डायरेक्ट फाटीमध्ये येताना आम्ही म्हटलं दुसरं आपण पहिलं कोणाला देतोय सोन्याला तसं आपल्याच फोनला करूया। आणि जसं करता 7-8 फाटी एकच झाले जनरलला एक फाटी 2 झाले एकच झाले सर एकच झाली। आता मथुरचं वय किती आहे तरी? आता मथुरचं वय 2.5 वर्ष असं नाही कोणता म्हणजे असं 51 वर्ष दाताला आता कसं असणार ते? आता दुसरा झालाय आता दुसरा झालाय। आता दुसऱ्या गटात पळायला पाहिजे ते जनरल गटात। दुसऱ्यात आम्ही त्याला दुसऱ्या संघ दुखला नाही कोणा दाखवल्यापासून ना बघडत नाही डायरेक्ट सोन्या संघ पळालाय डायरेक्ट टॉपला पळाला नाही सोन्या संघ पळाला नंतर काल परवा गिरडीला हरण्या संघ पळाला म्हणजे आता बैल 2 बैल फक्त 2 बैलांच्या पैऱ्यात पळाला। एक म्हणजे घराच्या बैला संघ सोन्या संघ आणि दुसरं म्हणजे जनरलला 8 फाट्या एक झाला आपला जनरल 8 फाट्या 3 झालाय हंगरी खाली आणि मथुरचं मग आता ह्या 8 फाटीत या 8 फाट्या आता जे पळाला जनरलला सगळी मोठी बैल पळाली त्या गटात सगळी पळाली। कुठलं त्याचं किती कुठलं मोठं मैदान होतं त्याचं? पहिल्या आम्ही सुरुवातीला आता पहिल्यांदा म्हणलं बारक्यातनं जायचं म्हणून जेवढा आपल्याला डिपॉझिट करणं मोठ्या डायरेक्ट लाखायच्या 50 मैदान उतरायला धाडस होत नाही। आपण डायरेक्ट म्हणजे जेवणाला खाली 11,000चं मैदान होतं आम्हाला वाटतं आता मथुरचं पहिलं मैदान जेवण होतं आपल्या वाटतं आता गाड्या काही 11,000 लई येणार नाही त्या सगळं देवकुद्याचे तांबडा हरण्या आविमान्या चिमण्या सगळी मोठी बैल आली। आम्ही म्हणतात आता आपलं काही हत्तीचा दिसत नाही आता काय होईल म्हणतात धाड जाता आलो म्हटल्यावर लंगोट्या गाठ्या म्हटलं काय घेऊन चालते का? जाताना गाड्याला चॉकले बारक्या होत्या 8 गाड्या होत्या त्यात 8 नंबर मध्ये गाडी आमची गाडी लागताना मागे लागली त्यात आमचा ड्रायव्हर लवकर नव्हता संपा रस्ता बघायला गेला आला नाही लवकर तर गाड्या उभ्या लागली ते कसं मागे पहिला जनरल त्याला झोपलं सोन्या संघ त्यावेळी गाडीवर कोण होते? संभा पाटील कोण आणि गाडी आमची सगळ्यात मागे लागली होईल रान ढेकळाचं काय असले असं आपण नशिबात नंबर दाखवला नव्हता। या मोठ्यात आपल्याकडे दुसऱ्या आपलं आजच खोन म्हटलं मोठ्यात आपण डान्स लागलोया जाताना गेले 2-3 फिरून गाडी एकच पळाली जरा टर्न होता टर्नात तिने फसून त्या 2 गाड्या आमच्या गाडीला मारल्या आणि पुढे फायनल यायला 150 फूट अंतरात मथुरकडून काढून झाले मथुर सगळ्या गाडी मार तेव्हा खाती जरी येता आपण मोठ्यात पळतोया तेव्हापासून सलग मधबावी आंबेवाडी गिरडी सगळीकडे एकच झाली। त्यावेळी पहिल्यात बैल सोन्याच होता म्हणजे सोन्याचा घरची गाडी 8 पाटी सलग नंबर आहे
आपला एक सुद्धा नंबर चुकला नाही मैदान. एक सुटका नाही म्हणजे सलग 8 पाठी बैलानं घरच्या गाडीनं एक नंबर. एकचं निशाण आणल्या. ठीक आहे. आता मथुरला व्यायाम कशा पद्धतीने देत आहे काय मग तुला एक दिवस गाडीला फिरतोय, एक दिवस बैल नांगला दुखतोय, अवताला वगैरे नांगरला लोक नांगरला दुखतोय. आता बैल गाडीला मोकळं ठेवून आले. आता मोकळा फिरून किती किलोमीटर पर्यंत कसं काय नसते कधी 4-5 किलोमीटर 10 किलोमीटर सवडी पण एखादी फिरवत बी नाही. लई फिरवायला लागते असं करायला लागत नाही. त्यांचा गत झाले आमचा कच्चा आहे. आता पण रौदा सगळ्यात टॉप होणार बघा. आता पण अजून जमत नाही. सोन्या जमतोय या फाटी कोण आलाय, सोन्या बैल दम काढतोय. आता हिरडी फाटला एवढं फाटी सगळ्या गाडीने पडला नाही, कोण असं कसं वास नाही. म्हणजे बैलाचे खास वैशिष्ट्य आहे, बैलाला दम लागत नाही लवकर. जो डबल जर एखादा मैदान पडला तो कोण बसवत नाही. आमच्या श्याम्या तो बुलेट श्याम्या आपलाच बैल तो पळून आणला नाही, ते असं जीभ वास काढत होता, पण हे कधी सुद्धा बैला सवासात राहून बैल सगळ्यात मोठा म्हणजे बैल पळायला चांगला आहे. आणि आता दुसरं झाले. आता आम्ही काय करणार, आम्ही 15 वर्षात एक मैदान करतोय. जेव्हा ती उड्या मारून तेव्हा मैदान करतोय आम्ही. त्याला जेव्हाला बोर करून काय करत नाही, आपल्याला पुढे पळवायचं आहे. आता महिना 2 महिने गेला, आम्ही वातावरण संपलं नाही तर आपण 1-2-3 महिने विसरून देणार आहे. 400 साईजला बघा सगळ्या फाटीवर सगळ्या बैलात असतात. सगळ्यात लवकर आपल्याला दिसणार 2-3 आता मग तुला पुढचं मैदान लवकर कुठलं धरणार तुम्ही म्हणजे आता सध्या अजून काय करत नाही. आठवडाभर अजून एक आठवडाभर करता आता सोडून घेतलंय काल परवा. आता स्वतःच करणार आहे. स्वतःच करणार. मथुरच्या शरीराबद्दल असं शरीर रचनेबद्दल काय सांगाल? मथुरचं शरीर लय घट्ट शरीर आहे. सगळं अंगात हात लावू देत नाही. त्या बाय सोन्यासाठी अंगात गुण आहे सगळं. सोन्या शेजार लावून सोन्याच गुण उतरले. सोन्याच गुण उतरले सगळं गुण उतरले. मथुरची जात कोणत्या जातीचा मथुर? की मैसूर खेळामध्ये मोडतोय. मैसूर खेळामध्ये अंग दगडाचा घटा पाहिजे. आता सध्या लय जात्या पाहिजे, कधी आंबत नाही पाहिजे. आता मैदानावर करून आलो तर बैल जागून नंतर मातृ आणि बैल येऊन म्हणजे अजून कंडिशन असते हाय पळेल असं वाटत नाही. बैल पोहणाला असं वाटत नाही. तर मित्रांनो, आपण आता मथुरचा जो छोटासा शर्यत प्रवास आहे जो कमी वयातला जनरल गटातला म्हणा की आदत मधला त्याच्याबद्दल आता आपण जाणून घेतलोय. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब. धन्यवाद.